देवाचा अभिषेक झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो श्री गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घ्यायला। आमच्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले गावात श्री गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे आणि खूप लांब लांबून लोक तिथं दर्शनासाठी येतात। तर आमच्या गावचा अभिषेक झाला आणि आम्ही लगेचच निघालो दर्शन घ्यायला। दर्शन वगैरे घेतलं। दर्शन घेतल्यानंतर देवांचा अंगारा लावला आणि अंगारा लागल्यानंतर लगेचच आम्ही श्री गोंदवलेकर महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी लाईनला थांबलो। तर ऍक्च्युली इथं आल्यानंतर कोणीच माणूस बिना प्रसाद घेता जात नाही। तर तिथे पण गर्दी होती, पण फायनली आम्हाला प्रसाद भेटला आणि आम्हाला प्रसाद घेतल्यानंतर तिथे ताकही वाटत होते प्रसादासाठी, तर ते ताक घेतलं आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेच निघालो लगेच पुण्याला येण्यासाठी। खरं तर देवाच्या मठात गेल्यानंतर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं। तर नंतर लगेचच आलो एसटी स्टँडवर आणि पुण्यासाठी एसटी बघितली, कारण एसटी स्टँडवर खूप जास्त गर्दी होती। तरी आम्ही फायनली पुण्याला पोहोचलो। थँक्स फॉर नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय